भारत के इतिहास में शायद पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाजें देवभूमि उत्तराखंड में गूंज रही थी। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माना गांव में निर्मित देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना थी विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी की। सन 2009 में किया गया यह संकल्प 2021 में पूरा हुआ। सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर का उद्घाटन समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तन प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों के आगे रखा। युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी से हम सुन रहे हैं भगवत कथा। भगवंतानी सांगितलं मी नसल्यावर हे लोक पापाच्या मार्गाला गेले तर या लोकांचं काय होणार, म्हणून भगवंतानी सांगितलं मी माझ्या कुळाचा नाश करून वगैरे येणार आहे। देवता लोक भगवंताला प्रणाम करून गेले। भगवंताच्या वैकुंठागमनाची वार्ता उद्धवाला कळाली। उद्धव भगवंताचा सखा आहे, भगवंताकडे येतो, प्रार्थना करतो, प्रभू तुम्ही वैकुंठाला चाललात, मलाही सोबत घेऊन जा। भगवंतानी सांगितलं मी तुला नेऊ शकत नाही बाबा, कारण तुझे अजून कर्म शिल्लक आहेत। वैकुंठ शब्दाचा अर्थ जिथे गेल्यावर कुंठितता शिल्लक राहत नाही त्याचं नाव वैकुंठ आहे। न कुंठित्वाद यस्य स्थाने प्राप्नोति सा वैकुंठा इति उच्यते, अशी व्याख्या केली। मग त्या वैकुंठाला तुला नेता येणार नाही, कारण तुझे कर्म अजून शिल्लक आहेत। उद्धवाने विचारलं देवा कर्म म्हणजे काय? देवाने सांगितलं प्रकृतीच्या अनित्य नित्यमान प्रवाहामध्ये प्रवाहित होत असलेल्या कोणत्याही घटकाला तादात्म्य वृत्तीने चित्ताद्वारा धारण करून त्याच्या प्रति मोह अथवा आसक्ती असा भाव अंतःकरणात धारण करून झालेली जीही क्रिया आहे, घडणारी जीही क्रिया आहे, त्याला कर्म अशी संज्ञा आहे। त्या कर्माचे 3 प्रकार सांगितले, कर्म, अकर्म, विकर्म। आता त्या कर्माच्या अजून शास्त्राच्या दृष्टीनं पूर्वमीमांसेच्या दृष्टीनं पाप कर्म, पुण्यकर्म आणि मिश्रित कर्म असे प्रकार होतात। पापाचं फळ दुःख, पुण्याचं फळ सुख आणि मिश्रित कर्माचं फळ सुद्धा मिश्रित प्रकारात आहे। सुख दुःख मिश्रित असं ते फल आहे। आणि या 3 प्रकारच्या कर्माचा उल्लेख करून पुढे सांगतात शास्त्राने सांगितलेल्या विहित कर्माचं आचरण करणाऱ्याला विहित फळाची प्राप्ती होते, पुण्यफलाची प्राप्ती होते। निषिद्ध कर्माचं आचरण करणाऱ्याला दंड भोगावा लागतो, शिक्षा भोगावी लागते। विहित आणि निषिद्ध याची जर नाही निवड करता आली तर मग जीवाने काय करावं असा प्रश्न उद्धवाने विचारला। त्यावेळेस भगवान सांगतात की त्यावेळेला भगवत स्मरणपूर्वक ज्या कर्मामध्ये हिंसा नसेल, ज्या कर्मामध्ये कुणाला पीडा नसेल, ज्या कर्मामध्ये आपल्यापासून कुणाला दुःख होणार नसेल, अशा कर्माची निवड करणं हे श्रेयस्कर आहे असं सांगितलं। पण त्या वेळेस धर्मकर्माच्या नियमांना जाणूनच कर्म करणं हाच त्या कर्ममार्गाचा महत्त्वाचा सिद्धांत आहे। तसं पाहिलं तर कर्माची गती गहन आहे। भगवान सांगतात गीतेमध्ये गहना कर्मणो गती हे, कधी कधी पाप करलं जाऊन पुण्य घडतं, पुण्य करलं जाऊन पाप घडतं, काय घडेल सांगता येत नाही। म्हणून कर्माचं बंधन हे सगळ्यात अतिशय कठीण आणि दुरूह असलेलं बंधन आहे, त्याच्यातून तरुण जाणं आवश्यक आहे। उद्धवा मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो बाबा। एक वेळेला आपल्या यदुवंशाचं नाव यादव वंश ज्यांच्या नावामुळे पडलं ते यदु सम्राट यदुराजे वनातून चालले होते। जात असताना यदुराजाची आणि अवधूताची भेट झाली। कुठे झाली तर हिमालयाच्या एका कंदरामध्ये त्या दोघांची भेट झाली। इकडेच कुठेतरी झाली असावी उत्तराखंडमध्ये, इथून जवळच झाली असावी माहीत नाही, पण हिमालयस्य असं वर्णन केलंय की या हिमगिरीच्या कंदरामध्ये त्या दोघांची भेट होते। आणि भेट झाल्यावर यदुराजाने अवधूतांचं दर्शन घेतलं। अवधूत म्हणजे कोण? अवधूत हे दत्तात्रयांचं नाव आहे। ज्यांनी अहंकार धुवून टाकला, ज्यांचे षडविकार धुवून गेले, त्यांचं नाव अवधूत। ते दत्तात्रेयच मानले जातात। म्हणून आपण दत्तात्रयांचा गजर कसा करतो? अवधूत चिंतन श्री गुरुदेव। आणि आज आपल्या सरस्वती मंदिरामध्ये दत्तप्रभूंची सुद्धा स्थापना झाली आहे बरं का, दत्तप्रभूंची। आणि त्याच्यात एक शब्द आठवतो मला, ज्ञानोबरांचा एक अभंग आहे, पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला। आणि त्याचा शेवट असा आहे, ज्ञानदेवाचे अंतरी श्री गुरु दत्तात्रेय योगिया। मग त्या अवधूताची भेट व्हावी आणि अवधूतांना विचारलं तुम्ही एवढे तेजस्वी कसे काय? तेव्हा त्यांनी सांगितलं हे माझं तेज नाही, हे माझ्या गुरूंचं तेज आहे। आणि हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही काही प्रशंसा वाक्य ऐकता तेव्हा ते आपल्याकडे घेत जाऊ नये, ते सद्गुरूकडे संताकडे देत जावं। आता मगाशी आपल्या सगळ्यांची प्रशंसा झाली, ही प्रशंसा आपली नाही आहे, हे ज्ञानोबा तुकोबरायांची प्रशंसा होती, बद्रीनाथाने केलेली, हे लक्षात घ्यायचं। मग त्यांनी सांगितलं तुमचे गुरु कोण आहेत? त्यांनी उत्तर दिलंय अवधूताने, माझे गुरु 24 आहेत। चतुर्विंशती गुरुनाम, ज्याच्यापासून मी जो गुण घेतला त्यांना मी गुरु केलं। जयापासून जो म्या घेतला गुण तयासी म्या गुरु केले जाण। मग कोणते गुरु आहेत? पृथ्वी वायुराकाश अनलोकम चंद्रमा रवी हे कपोत्व जगर सिंधू पतंगो मधुकृत गजाहा
त्या गुरूंची नावं सांगतात. पृथ्वीला मी गुरु केलं. आता थोडक्यात सगळं सविस्तर सांगत बसत नाही. पृथ्वीच्या ठिकाणी सहनशीलतेचा गुण आहे असं वर्णन केलंय. खाद खोद धरती सहे, काट कूट बनराय, कुटिल बचन साधू सहे, और से न सहाजाय. खोदणं जमिनीने सहन करावं, तोडणं झाडांनी सहन करावं, निंदा साधूने सहन करावी, दुसऱ्याला सहन होत नाही. पृथ्वी सोडून दुसरं काही खोदता येईल का? झाडाचे फाटे सोडून काही दुसरं तोडता येईल का? दुसरं सहन होईल का? नाही सहन होणार. आणि मग कुटिल बचन साधू सहे, और से न सहाजाय, म्हणून तो सहनशीलतेचा गुण त्या पृथ्वीकडनं घेतला. वर्णन असं आहे, वायूच्या ठिकाणी वहनीयतेचा गुण आहे, सार्वत्रिक संचाराचा अर्थात त्याच्या ठिकाणी सूक्ष्मतेचा आणि व्यापकतेचा गुण आहे. जी गोष्ट सूक्ष्म असते ती व्यापक असते, शास्त्रकारांनी वर्णन केलं. ज्या गोष्टीच्या ठिकाणी स्थूलत्व असतं त्याच्या ठिकाणी व्यापकता नसते. आता पृथ्वी व्यापक आहे पण स्थूल आहे म्हणून पृथ्वीच्या व्याप्तीला कुठंतरी त्या ठिकाणी मर्यादा पडते. पण वायू असा व्यापक आहे, तो सूक्ष्म आहे म्हणून सर्वत्र आहे. पृथ्वीच्या बाहेरच्या आवरणातही व्यापक का? कारण त्याच्या ठिकाणी सूक्ष्मता. आपले विचारही जर स्थूल असतील तर ते व्यापक नसतात, सूक्ष्म विचार हेच व्यापक असतात. आता वेदांतामध्ये सूक्ष्मत्व आणि व्यापकत्वावर बराच विचार केलाय. त्याच्याबद्दल असं एक सूत्रही आहे ब्रह्मसूत्रामध्ये, सूक्ष्मत्वान अदर्शिभ्योर तदाहा तरह प्रतिहे, तदाहा तरह प्रतिहे. आता ह्याच्यावर आदिशंकराचार्यांनी भाष्य केलंय, त्याच्यावर मी आज बोलणार नाही कारण आपल्याकडे वेळ थोडासा न्यून आहे. म्हणून थोडक्यामध्ये सांगतो, सूक्ष्म असल्या कारणाने त्या वायूला मी गुरु केलं आणि त्याची व्याप्ती हा गुण त्याच्याकडनं मी घेतला. पृथ्वी वायूर आकाश, आकाशाच्या पोटामध्ये सगळं सामावलंय. चारही महाभूत पृथ्वी, आप, तेज आणि वायू कशाच्या पोटात सामावलेत? आकाशाच्या. आकाशाची ही संपूर्ण व्यापकता, आकाशाची धारणा, आकाशाची सामावून घेण्याची जी शक्ती आहे त्या गुणामुळे मी त्याला गुरु केलं. नंतर कुणाला गुरु केलं तर अग्नीला गुरु केलं. अग्नीच्या ठिकाणी सगळं जळून जातो, तसं ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळे कर्म जळून भस्मसात होतात आणि मग कोणत्याही कर्माचं बंधन त्या ठिकाणी उरत नाही. गीतेच्या भाषेमध्ये ज्ञानाग्नी दग्ध कर्माणाम तमाहु पंडितम बुधा यस्य सर्वे समारंभा काम संकल्पवर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणाम. किंवा तुकोबरांच्या भाषेत सांगू का, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्यांगा. त्याचं नाव ज्ञानाचा अग्नी. कोणता अग्नी? कोणत्या अग्निरूप झाले तुकोबर आहे? असा बाह्यचा अग्नी नाही, तो तर शरीराला जाळून टाकणार आहे. मग ज्ञानाच्या अग्नीचे अग्निरूप झाले ते. तिथे पाप पुण्य उरत नाही, कर्ताभाव उरत नाही. आणि मग त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाल्यानंतर कोणत्याही कर्माचं कार्य शिल्लक राहत नाही. दुसऱ्या अध्यायात वर्णन, तस्य कार्यम न विद्यते किंवा अकर्तुर्मन्यतः तस्याः भूत्वा अभूवत यतन्तो कर्मणाः साक्षित्वेन तस्यापि धारयन्ते ती वृत्त्याः वृत्तिरस्यात् साक्षित्वेन स्वरूपस्थितिः जायते. बृहदारण्यक उपनिषदकार सांगतात की कर्माचा साक्षी झाला, वृत्तीचा साक्षी झाला आणि स्वरूपात प्रतिष्ठित झाला, तो पूर्ण झाला. याच्यापेक्षा वेगळं ते काय? म्हणून थोड्यामध्ये आता सांगायचं. चला, पृथ्वी, वायू, आकाश, अग्नीला गुरु केलं. नंतर चंद्राला गुरु केलं. का? कारण चंद्राच्या ठिकाणी शीतलतेचा गुण आहे, शांतीचा गुण आहे, म्हणून मी त्याला गुरु केलं. बरं का? आता आपल्या जीवनामध्ये सुद्धा शांती असणं गरजेचं आहे. शांती परते नाही सुख येर अवघेची, जगद्गुरूंनी सांगितलंय. म्हणून शांती धरा आणि उतराल. नाही तर काही माणसाला एवढा राग आहे, एवढा राग आहे, एवढा राग आहे, एवढा क्रोध आहे की त्याला पारावारच नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर पारा चढतो. एक सांगून देतो, असं माझ्या परवा दिवशीच थोडंसं पाहण्यात आलं की एक वेळेला जर माणसाने अंतःकरणातून क्रोध केला तर 6 महिने केलेलं साधन नष्ट होतं. किती अवघड ते. म्हणून चंद्राला गुरु केलं. पुढे कपोतो अजगर सिंधू पतंगो मधुकृत गजा. त्या कपोताला परिवाराचा वियोग झाल्यामुळे तो दुःखी झाला, म्हणून त्या कपोताला म्हणजे कबूतर, संस्कृतमध्ये कपोत म्हणतात, त्याला कबूतर म्हणा. त्या कबुतराला मी गुरु केलं. अजगराला गुरु केलं कारण त्याच्याकडनं निश्चिंतता नावाचा गुण घेतला. अजगर काही चिंता करतो का? निवांत पहुडलेला असतो. तसं साधकानं विनाकारण चिंता करत जाऊ नये. तुलसी भरोसे राम के निश्चिंत हो के सोय, अनहोनी होणी नाही होणी हो सो होय. जे होणार आहे ते शेवटी होणारच आहे, जे होणार नाही ते. म्हणून विनाकारण चिंता करू नये. जितकं चांगलं करता येईल पुरुषार्थ अवश्य करा, पण पुरुषार्थ करून झाल्यावर उगी चिंता करत बसू नका. ती चिंता करण्यापेक्षा देवाचं चिंतन करत बसा, त्याने कल्याण होईल. घडतं वेगळं आपलं. सांगतात की बाबा मी त्या अजगराला गुरु केलं, म्हणून माणसं जे फार काम करत नाहीत, जरा मंद असतात, त्याला आपण मराठीत म्हणतो ना, काय अजगरासारखा माणूस, तसं. मग त्या अजगराला गुरु केलं. नंतर पतंगो अजगर सिंधू, समुद्राला गुरु केलं. कारण समुद्राची खोली बघा, त्याच्या पोटात किती सामावलेलं आहे बघा.
जेवढ्या औषधी वनस्पती पृथ्वीवर आहेत तेवढ्याच औषधी वनस्पती समुद्राच्या आत आहेत असं वर्णन केलंय, किंवा त्याहीपेक्षा जास्त आहेत. त्याच्या अंतरात समुद्राच्या आत किती रत्न सामावलेत, काय काय सामावले त्याला ठाऊक आहे. तसं आपल्या अंतःकरणामध्ये काही गोष्टी साठवता आल्या पाहिजेत. त्यातल्या त्यात भक्ती साठवावी. भगवंताचं चिंतन आपल्या हृदयात साठवलं. काय साठवायचं? साठविला हरी जी ही हृदय मंदिरे. मी समुद्राला गुरु केलं. कपोतो अजगर सिंधू पतंगो, मी त्या पतिंगा नावाच्या किड्याला गुरु केलंय. त्याच्यानंतर मधु म्हणजे मधमाशीला गुरु केलं. ती कसा मध गोळा करते पहा ना, किती परेशान होते, किती कष्ट घेते, तो मधाचा पोळा भरते. मी त्या मधमाशीला गुरु केलं. गजा हा हत्तीला गुरु केलं, तो रूप विषयाला भुलला म्हणून. मी कुमारीला गुरु केलं. का? कारण कुमारीने ते कांडत असताना, ती कथा आहे मोठी, सांगत नाही, थोडक्यात सांगतो. तिच्या हातात 12 काकणं होती बरं का, परंतु तिने ते कांडत असताना आवाज व्हायला म्हणून 6 काढून ठेवले तरी आवाज होतच होता. पुन्हा 3 ठेवले तरी आवाज होतच होता. 2 ठेवले तरी आवाज होतच होता. तिने विचार केला, आता सगळी काकणं काढून ठेवली तर ते दारिद्र्याचं प्रतीकण अशुभ मानलं जातं शास्त्रामध्ये बरं का. कंकण रहित कधी हात स्त्रीचा असू नये असं भागवतात आहे. माझं काही म्हणणं नाही, आपापली चॉईस आहे. मग त्या कुमारीनं विचार केला की आता एकच काकण मी ठेवते म्हणले हातात, कारण अशुभ तर व्हायला नको आणि आवाज तर व्हायला नको. जेव्हा एक काकण ठेवलं तेव्हा आवाज बंद झाला. आणि त्यावेळेस मी काय बोध घेतला तर जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत दुःख आहे. जेव्हा एकाकार भाव झाला तेव्हा सुख प्राप्त झालं. म्हणून मी त्या कुमारीला गुरु केलं. बाण तयार करणाऱ्या लोहाराला मी गुरु केलं. नंतर त्या पिंगला नावाच्या वेश्येला गुरु केलं. का? तिच्याकडनं मी कोणत्याही प्रकारच्या आशा अपेक्षित मनाला न गुंतवून हा गुण घेतला. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम यथा संच्छिद्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला. त्याच्यानंतर मी त्या कुंभार माशीला गुरु केलं. त्याच्यानंतर मी त्या कोळी नावाच्या किड्याला गुरु केलं. आणि शेवटी सांगतात मी माझ्या शरीराला गुरु केलं. याला जखम झाली तर हे आपोआप दुरुस्त करते. ॲटोमॅटिक मशीन आहे बरं का. तुम्ही औषध नाही घेतलं तरी सुद्धा हे हळूहळू नीट होतच आहे. तुम्ही मलम लावू नका, पट्टी लावू नका, तरी ते जुळायलाच बघते. छोटं मोठं हाड जरा फणसलं मधलेमध्ये, मोडलं म्हणत नाही, तर ते आपोआप जुळण्याची प्रक्रिया सुरू होते. या देहाला गुरु केले. आपण खातो भरपूर आणि झोपतो, पण ते रात्रभर काम चालू असतं. इकडं चालू असतं. हे रात्रभर चालू आहे सगळं. मी त्या देहाला गुरु केलं. मी माझ्या आत्म्याला गुरु केलं, कारण तो आत्मा नित्य साक्षी आहे. आणि शेवटी सांगितलं मी माझ्या मनाला गुरु केलं. कधी? ज्या दिवशी त्याने चंचलता सोडली, ज्या दिवशी त्याने संकल्प विकल्प सोडला, ज्या दिवशी त्याने बद्धत्व सोडलं आणि भगवत चरण कमली स्थिर झालं, त्या दिवशी मनाला गुरु केलं. हे 24 गुरु मी केले, हे त्यांचं तेज आहे. एतच चतुर्विंशंती गुरुनाम असं वर्णन केलंय. अवधूत दत्तात्रेयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम केला यदुराजाने आणि त्या ठिकाणाहून निघून गेले. 1 सेकंद फक्त दत्तगुरूचं भजन करा, कारण मूर्ती आतमध्ये प्रतिष्ठित आहे. आणि 1 मिनिट सगळ्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरस्वती माता की जय. दत्तात्रय भगवान की जय. नारायण भगवान की जय. इस तरह के कीर्तन प्रवचनों का आनंद आप उठा पाएंगे विश्व शांति दर्शन पर संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में। तब तक के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन। समस्त बंधू भगिनी आणि वारकरी भाविक भक्तांनो, तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर श्री तुकाराम महाराज यांच्या नावाने आणि विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दास कराड यांच्या अथक प्रयत्नाने साकार झालेल्या या विश्वशांतीच्या घुमटातून
भागवत वारकरी परंपरेचा हा ज्ञान विज्ञान अधिष्ठित अध्यात्मशास्त्राचा दिव्य संदेश संपूर्ण मानव जातीला सुख, समाधान आणि शांतीकडे घेऊन जाईल याचा आम्हाला विश्वास वाटतो. जगभरातील मान्यवरांनी गौरवलेला हा विश्व शांतीचा घुमट लवकरच जगातील एक आश्चर्य म्हणून ओळखला जाईल आणि भारताला विश्वगुरू म्हणून मान्यता प्राप्त करून देईल अशी आमची प्रांजळ भावना आहे.